मित्रांनो नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत स्वप्नील फडतरे फडतरवाडीचे आणि त्यांच्या धावणीतील टॉपचे जे वयो आहेत ते आज आपण बघणार आहोत. संपूर्ण त्यांची धावण जी आहे त्यांच्या धावणीला कोण कोण आहे ते संपूर्ण आपण आज बघणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्ते. तर मला सांगा की आपल्या धावणीला आता कोण कोण आहे आणि तुम्हाला हा नाद कधी लागलाय? आता हे नाद म्हणलं तर आमच्या जन्माच्या अगोदरपासूनचा नाद आहे. हां आमच्या आजोबांनी काही दिवस केला, नंतर आमच्या वडिलांचं जवळजवळ आयुष्य गेल्यासारखं झाले. हां आणि माझी जन्मसाल 96 हां त्याच्या अगोदरपासून जवळजवळ एक 93-94 पासून दावणीला बैल नाही असा एक पण दिवस नाही. जवळजवळ आता 30 वर्ष होऊन गेले. याचं नाव काय? हा राजा. हा कुठून खरेदी केलेला? हे आपण शिवनूरचे, कर्नाटकमध्ये शिवनूर म्हणून एक गाव आहे. शिवनूरचे एक शिवान्ना म्हणून एक नामांकित बैल व्यापारी आहेत. म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकात एक नंबरचा व्यापार, जातीची बैल घेणार देणार. त्यांच्याकडून हा बैल आपण 5 वर्षापूर्वी आदत असताना घेतला होता बैल. बर. हा सिद्धापूर ब्लड लाईनचा बैल आहे. अतिशय गरम काटक स्वभावाचा बैल. याची पैदास पण 1 नंबर मध्ये. आता मैदानात भरपूर पैदास या बैलाचे पळतात. किती गाया भरले साधारण आतापर्यंत? साधारण याची गाय आता 2000 प्लस झाली आहे आपण आपल्याकडे आणल्यावर चालू केल्यापासून. वय किती आहे साधारण? वय आता ह्याचं जवळजवळ एक 6.5 ते 7 वर्षाच्या आसपास वय गेलं, कारण 5 वर्ष झाले आपण आणून तीनदा ते आणलं होतं. त्यासोबत आता याचं नाव काय? हा चंदर. बर. चंदर. हा हे चंदर आता साधा ते. बर. हे बैल आपला जो नामांकित बैल कर्नाटकमध्ये होऊन गेला, ते कोंडीचा राजा म्हणून. ते कोंडी राजाचा एक भाव होता. ते राजा वारल्यानंतर त्या शिरसान्नाने एक बैल आणला, त्या बैलाचा हे बैल. आपण कर्नाटक मधूनच का खरेदी करतो? आपण कर्नाटक मधूनच. चिक्कोडी जवळ एक गाव आहे इटनाळा म्हणून, एक सिद्धाप्पा म्हणून व्यापारी आहेत. लहान वासर घेतात, मोठे करतात, देतात. त्यांच्यापासूनच बैल घेतला होता. आपल्याकडे का असे मिळत नाहीत मग? आपल्याकडं न मिळण्याचं कारण मध्यंतरीच्या काळात बैलगाडा शर्यत बंद झाली. त्या काळामध्ये सर्वांनी गाया कमी केल्या एकदम. गायींचं प्रमाण कमी झालं आणि ज्यांच्याकडे राहिल्या त्यांनी पैदास करण्यात जे खर्च होत होता, म्हणजे वासरांच्या किमती कमी झाल्या बैलगाडी शर्यती बंद झाल्यामुळं. आणि जी गाय भरायला जे खर्च करायला माणसं नको म्हणायला लागली. मग त्याच्यात सिमेंट भरून ज्या ब्रीडिंग जी ही झालं, ब्रीड बदली झालं ना साध्या वासर आपल्याकडे जी पडते ती 2-3 नंबरच्या गाय तयार झाल्या त्या काळात. मग बैल चांगला भरून त्या गायला हे व्हायला अजून अवकाश जाणार आहे आपल्या भागात ती. आणि कर्नाटकमध्ये जी वासरं तयार होतात ना, त्यात हलगर्जीपणा नसतो त्यांचा बैल भरायला. आणि जातीच्या गाय असतात. बैल जेवढा जातीचा आहे ते एक 70% गुण गायला पण जातीचं पाहिजे त्यावेळेला वासरू होते ओळीच्या मापाचं. मग त्या भागात ती आहे, त्यामुळे त्यांच्या भागात वासरं जास्त मिळतात. असं याची ब्लड लाईन कोणते? ह्याची ब्लड लाईन तिकोंडी राजाचा भाऊ, म्हणजे तिकोंडीच म्हणायचं. कोडमुरुख सोन्या होता तिकोंडी राजाचा बाप जे होता, कोडमुरुख सोन्या सिंग मोडका, तीच ब्लड लाईन. वय किती असेल साधारण आता? त्याचं वय 6 ते आता म्हणल्यावर एक 5 वर्ष. 5 वर्ष. तिसरा कोणता आहे? हे नाव काय? याचं नाव नंद्या. बर. आता 4 दाते आहे. आपण आदत असतानाच खरेदी केला होता. त्याला एक खरेदी करून 1-1.5 वर्ष झालं. हे पण चंदर घेतला तिथूनच इटनाळचे सिद्धाप्पांना आहेत त्यांच्याकडूनच खरेदी केला. गेल्या वर्षीचा पुसेगाव चॅम्पियन हा बैल. कोसा गटामध्ये पुसेगाव चॅम्पियन हे बैल झाला. कोणत्या कोणत्या प्रदर्शनात स्पर्धेत तुम्ही भाग घेता? आता आम्ही जास्त काय प्रदर्शन फिरत नाही. जास्तीत मोठी प्रदर्शन असते तिथे जातो फक्त. कर्नाटकमध्ये म्हणलं तर घटप्रभा, परत गडिंग्लज, बंटीदा कोरी त्यांचं प्रदर्शन भरतं गडिंग्लजला खिलारचं चांगलं. परत अजून एक मोठं प्रदर्शन म्हणलं तर महेशदादा लांडगे आमदार पुण्यात मोशीला तिथं एक, आणि ही पुसेगाव आणि कोल्हापूर कनेरी मठ, ही ठराविक प्रदर्शनला आम्ही जातो. आणि याचं नाव काय? चौथा काय? हा सुंदर. सुंदर. हा सुंदर आहे. याचं एक आपण खरेदी केलेलं 6 महिने झाले. हा पण बैल इटनाळचे चिकोडी जवळ इटनाळचे सिद्धाप्पा अण्णाचाच बैल. हे तिन्ही बैल एका मालकापासून आपण घेतलेले आहेत. हा बैल पण सिद्धापूर लाईनचाच. याचा बाप जे आपले मंगळवेढा
जवळ एक रेड्ड म्हणून गाव आहे. हम्म. तिथे कैलास लेंगरे एक वळ मालक आहेत नामांकित. हम्म. त्यांच्या जवळ ह्याचा बाप होता अगोदर. हम्म. ती बैल आता पुणे भागात आहे हम्म. गाय भरण्यासाठी. त्या बैलाच्या पोटचा ह्या बैल. तुम्ही दुसरं दोन काय जाती तुम्ही दुसरं अजून काय काय करता? दुसरं आपलं ही बैलांचा नाद, गाय ब्रिडिंग आणि शेती, हां. बाकी काय नाही. किती वर्ष झालं तुम्हाला या क्षेत्रात? ह्या क्षेत्रात माझ्या जन्मापासूनच मी आहे असं म्हणायला लागेल. हा. 30 वर्ष होऊन गेली. हम्म. आणि वडिलांनी तर काय त्यांच्या लहानपणापासूनच केलंय. 7वीतनं शाळा सोडून ती चालूच केलंय. मित्रांनो, आपण बघितलं जातिवंत वळू आणि स्वप्नील फडतरे जे की फडतरवाडीचे आहेत. त्यांच्या दावणीला हे वळू आहेत. तर दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.